काय यायचं का आम्ही चहाला? अहो या ना, विचारताय काय? नाही, पोरगी काही खात पीत नव्हती. म्हटलं असं करून कसं चालेल? अन्नात राग काढून काय बदलणार आहे का? ये. आपलं कसं पोट भरलेलं असतं ना की जरा काहीतरी सुस्त. आज नाश्त्याला काय बनवणार? उपम्याची तयारी चालली. उपमा का? चला काहीतरी होतंय. आय आय ग, उपमा बनवताय का? अगं केवढा बदाडा कांदा चिरलाय, जरा बारीक कर ना. आणि मिरच्या अशा आडव्या चिरायच्या नसतात ग, मध्ये कशी चीर पाहिजे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा त्यात उतरतो. बघतेस काय मेली अशी मारक्या मस्ती सारखी? कांदा बारीक कर, तिची मेलीची सोंगच पाक घे, म्हणजे कांदा जोंबायचा पण नाही. ठेव डोक्यावर. आणि अगं जरा रवा चांगला भाजो. तुला सांगायचं काय म्हणा, तशी तू सुगरणच आहेस. सुनेला शिकव ना जरा, ती म्हणजे अगदीच आहे. नंदे चहा टाक जरा. मी टाकते हो चहा. अगं कशाला, तिला काय दाढ भरली आहे? सगळ्यांसाठी गोड गोड टाक हो. बाई ग, माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं. काय विचार करून आले होते आणि काय झालं? तुला सांगते, खाण्यापिण्यावरची वासनाच गेली हो माझी. जेवलात की काल? न जेवण सांगते कोणाला? आपण सगळं करतो ते पोटासाठीच असतं ना. हे ठेव डोक्यावर, असू दे. देव नको मी सुखात आहे तुझी मुलगी. काय म्हणजे काय, हिला स्वप्न पडलंय का? अरे स्वप्न कशाला पडायला हवंय? मला आवाजातून कळलं तिच्या. म्हणजे मी बोलले तिच्याशी. अरे मग मला का नाही सांगितलंस? आता तुला काय सांगायचंय? अगं बोलणार होतीस तर मग मला सांगायचं ना, मी पण बोललो असतो तिच्याशी. आता मला काय माहित तुला बोलायचंय ते? ती माझी पण लेक आहे. हा मग तू फोन कर आणि बोल तिच्याशी. विद्याधर, सारखं सारखं फोन करू नका तिला. खुशाली कळली ना आपल्याला तिची, बस झालं. आणि हवं तर आता उद्या फोन करा. आणि सारखं ती आपल्या माहेरच्या माणसांशी बोलत राहिली, बरं दिसत नाही अरे तिकडे. काय बरं काय दिसत नाही? मुलीचं लग्न झालं म्हणजे काय आई बापाशी बोलायचं नाही का तिनं? असं म्हणाल्या का त्या? मग काय? ऐक विद्याधर, तिला जरा रुळू दे ना तिथे. आपणच काय उठसूट फोन करायचा ते. तिला वेळ मिळायला हवा तिकडच्या लोकांना समजून घ्यायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला. आणि लग्न झालं म्हणजे आईबाप तुटले असं नाही, हे खरी गोष्ट आहे. पण म्हणूनच माहेरच्यांनी थोडंसं लक्ष बाजूला काढून घेतलं पाहिजे, कळतंय का? अरे तिला जरा तिथे रुळू दे, रमू दे तिला तिच्या संसारात, सासरमध्ये. आणि हेच तिच्यासाठी चांगलं आहे. आलं लक्षात? झालं पुन्हा हिचं लेक्चर सुरू. हा, मी काय लगेच फोन फिरवत नव्हतो तिला. हो, पण काय ग, ती बोलत काय होती? अरे बोलत कमी होती, हसतच जास्त होती. म्हणजे अरे अरे ती ते काय काय न कळण्यासारखं काय याच्यामध्ये? म्हणजे त्यांनी तिथे अरे काय सीमा, तुला काय लाज शरम काही आहे का नाही? एका म्हाताऱ्या वयस्कर बाई समोर असं बोलतेस? काय तुला काही वाटत नाही का? म्हणजे तुझ्या सासून तुझ्यावर काही संस्कारच केलेले नाहीयेत का?